हॅलो फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो इन्फानाइट बीकॉन म्हणजेच IF Global.GCRM आहे त्याच्याविषयीची आहे की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर त्यांनी जो NOC फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन म्हणजे खाली एक हे केलेलं होतं की सबमिट युअर कन्सर्न फॉर्म NOC फॉर्म वगैरे वगैरे, तर ते आता त्यांनी डिलीट केलं आहे वेबसाईटवरून. आता कुणालाही NOC फॉर्म भरून द्यायची गरज नाही आहे. आणि दुसरं अपडेट त्या पोर्टलवरती असं आलेलं आहे की ज्यावेळेस आपण डिपॉझिटेडमध्ये जातो, ज्यावेळेस आपण पहिलं डिपॉझिट केलेलं होते पैसे आणि ते ॲक्सेप्टेड म्हणून येतं, आपण डिपॉझिटमध्ये गेलं तिथं डेट येते, ते त्यांचं जे एक्सेल येतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यापुढे असं डोळ्यासारखं चिन्ह येतं, आय साईन म्हणजे नाही का, शो साईन येतं. तर ते जर ओपन केलं ना तर मग तिथे आपल्याला आपण पैसे भरलेली जी बँकेची स्लिप आहे ती दिसते. आता विचारणारे असे विचारतील तर मग काय, त्याचं काय, एवढं काय तेवढं काय. तर ही पहिली स्लिप अगोदर दिसत नव्हती, आता ती बँकेची स्लिप दिसती आहे की तुमचं पेमेंट कधी ॲक्सेप्ट झालं आहे, कंपनीकडे कधी आलं, कधी विड्रॉ झालं. तर ती जी स्लिप आहे ना तर ती दिसते आहे. तर ही छोटीशी अपडेट त्या ॲप्लिकेशनवरती आता झालेली आहे. आणि मागं जे 10,000 रुपयेवाल्यांची जी लिस्ट आली होती त्याच्यातल्या जवळजवळ 20 ते 50 लोकांचे 10,000 रुपये पैसे हे माघारी कंपनीने दिले आहेत. ही एक अपडेट आहे. म्हणजे आता याच्यामध्ये काहीतरी कंपनीने केलं आहे की कुणाचे तरी थोडेसे पैसे दिलेले आहेत असं म्हणता येईल. बाकीचं मग आता कोट्यवधी लोकांचे, लाखांचे सोडून 10,000चे का होईना पैसे आलेत तिथे कंपनीमध्ये. तर होप सो बाकीच्यांचे सुद्धा पैसे आता हळूहळू करून यायला सुरुवात होईल. ज्या पद्धतीने त्यांनी 4 महिन्याचा टाईम आपल्याकडून घेतला आहे की 4 महिन्यापर्यंत सर्वांचेच पैसे हे त्यांच्या खात्यावर येतील. तर आता मागच्याच मंडेपासून 18 जुलैपासून त्यांनी पैसे आम्ही देणार आहोत असं सांगितलं होतं. तर आता जवळजवळ 25 जुलै आहे, त्याच्यामध्ये 10,000वाल्यांचे काही जणांचे पैसे आलेले आहेत. त्यामुळे आता बघू येणाऱ्या दिवसांमध्ये काय होते. आता दुसरी अपडेट अशी या कंपनीबाबतची की श्रीगोंदा शहराचे, श्रीगोंदा तालुक्याचे जे काही आमदार आहेत, विक्रमदादा बबनराव पाचपुते यांनी आता जे विधिमंडळाचं अधिवेशन चाललेलं आहे त्या विधानसभेमध्ये सुद्धा या कंपनीच्या बाबतीमध्ये एक विधान केलं होतं. या कंपनीकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं होतं आणि या कंपनीने जर लोकांचे पैसे बुडवले तर आमचा श्रीगोंदा तालुका हा 10 वर्ष मागं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. आता ते इकडं आलेले आहेत श्रीगोंद्यामध्ये आणि त्यांनी इकडं आल्यानंतर पहिलं जे पोलीस अध्यक्ष आहे त्यांच्याकडे रीतसर अशी जी या कंपनीच्या विरोधातली जी तक्रार आहे ती केलेली आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये काय म्हणतात ना, मोठे लोक म्हणजे सरकारी यंत्रणांनी सुद्धा दखल ह्या गोष्टीची घेतलेली आहे असं म्हणता येईल. आणि त्यामुळे याचा काही का होईना कंपनीवरती दबाव येईल असं बरेचसे जण म्हणतात की FIR झाली तर मग ती कंपनी कोर्टात केस जाईल आणि मग कधी आपले पैसे भेटणार. बरोबर आहे, परंतु कंपनीवरती कुठल्या ना कुठल्या मार्गानं प्रेशर देणं की आता लोक शांत बसणार नाहीत, लोक काही ना काही करून पैसे काढण्याचा प्रयत्न करणारच आहेत किंवा लोक चेवताळलेली आहेत. लोक काही करतील, काहीतरी लोक करतील, लोक आपल्या जीवावर तरी उठतील या पद्धतीची ज्या वेळेस भीती ही ह्या लोकांकडेच्या मनामध्ये येईल त्यावेळेसच ते पैसे देण्यासाठी थोडीशी तरतूद करतील. त्यांच्याकडे फंड तर असेल आणि नसेल तर काहीतरी करून तो फंड उभा करून लोकांचा फंड त्यांनी द्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की बरेचसे लोक म्हणतात की FIR करून काय होईल, FIR करून काय होईल. बरोबर आहे, FIR करून काही होईल का नाही हे माहीत नाही, परंतु FIR केल्याच्या नंतर प्रत्येकच व्यक्ती पहिली गोष्ट तर FIR करत नाही आहे. ग्राउंड रियालिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर गुगल वडगावमधील एका सरांनी 74 लाख रुपये लावलेले होते आणि त्यांचे काहीतरी जर थोडक्यात जेवढी माहिती कानावर आहे 40-50 लाख रुपये माघारी मिळालेले होते आणि बाकीचे 20-25 लाख राहिलेले होते. तर त्यांनी त्यांचे जे MF आहेत त्यांच्यावरती तक्रार केली, गुन्हा दाखल केला की फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आणि त्यानंतर आता त्यांना हे विचारलं जातं आहे की तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठनं, किंवा मग जे काही असे बाकीचे जे तक्रारदार आहेत की ज्यांच्याकडे बरोबर आहे ना, IT इन्कम टॅक्सवाला विचारतो ना तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठनं, तुम्ही लावला कुठनं, कारण कंपनी एका वर्षात तुमचे डबल पैसे करून देत होते आणि बरेचसे लोक आहेत की ज्यांचे डबल पैसे झालेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा तक्रारदार जो वर्ग आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता कंपनीवर प्रेशर करणं,
कंपनीला प्रेशराईज करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता विक्रमदादा पाचपुते यांनी जी काही तक्रार अध्यक्षांकडे लेखी स्वरूपात केलेली आहे त्याचा निश्चितच कुठेतरी फायदा होईल असं वाटतंय आणि कंपनी पैसे लवकर देईल हीच फक्त आता अपेक्षा.